आपल्याला शिकायचं आहे आज इयत्ता 12वी भारतातील सामाजिक समस्या प्रकरण 6वे या पाठावरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर त्यामधील बेरोजगारी या विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला बघायचं आहे भारतातील सामाजिक समस्या कोणत्या। आपल्याला प्रकरण 6 मध्ये किती सामाजिक समस्यांचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यामध्ये पहिली समस्या आहे वृद्धांची समस्या, दुसरी समस्या आहे बेरोजगारी, तिसरी समस्या आहे शेतकरी आत्महत्या, चौथी समस्या आहे घरगुती हिंसा आणि पाचवी समस्या आहे व्यसन। आपण जर आपल्या भारतातील लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या तुलनेमध्ये उपलब्ध नोकऱ्यांचं प्रमाण हे कमी आहे आणि आपली लोकसंख्या ही जास्त आहे आणि उत्पादनक्षम वयोगट म्हणून 15 ते 59 हा वयोगट लक्षात घेतला जातो आणि 15 ते 59 या वयोगटातली जर व्यक्ती त्याला रोजगार प्राप्त नसला, रोजगाराची संधी मिळाली नाही तर अशा व्यक्तीला आपण बेरोजगार म्हणू शकतो। त्याच्यानंतर बेरोजगार याची जर आपल्याला औपचारिक व्याख्या बघायची असेल तर ज्या व्यक्ती रोजगार शोधण्याच्या प्रयत्नात असतात, सेवा देण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा असते परंतु त्यांना संधी मिळत नाही, अशा व्यक्तीला आपण बेरोजगार व्यक्ती असं म्हणू शकतो। त्याच्यानंतर प्रचलित वेतन दराला काम करण्याची पात्रता आणि इच्छा असून सुद्धा त्यांना रोजगाराची संधी मिळत नाही, अशा व्यक्तीला सुद्धा आपण बेरोजगार म्हणू शकतो। NSSO म्हणजेच नॅशनल सर्वेक्षण सर्वे ऑफिस या संस्थेने केलेल्या द पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे या अहवालानुसार आपल्याला त्यांनी एक सांख्यिकीय अहवाल दिलेला आहे की आपल्या भारतातील ग्रामीण विभागामध्ये आणि शहरी विभागामध्ये बेरोजगाराचं प्रमाण हे किती टक्के आहे। तर आर्थिक वर्ष 2018 नुसार आपल्या भारतातील एकूण बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला जर बघायचं असेल तर ते आहे 6.1% इतकं। त्यामधील ग्रामीण भागातील बेरोजगारीचं प्रमाण आहे 5.3% आणि शहरी भागातील बेरोजगारीचं प्रमाण आहे 7.8% इतकं। तर याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की आपल्या भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे किती जास्त लेवलवरती पोहोचलेलं आहे, किती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ते दिसून येते। तर याच्यावर आधारित आपण एक उदाहरणादाखल एक चार्ट बघूया, एक अहवाल बघूया। त्याच्यामध्ये आहे विभाग, उपलब्ध नोकऱ्या, अर्जदारांची संख्या। तर विभाग याच्यामध्ये 4 विभागाचा आपल्याला अहवाल बघायचा आहे। त्याच्यामधला पहिला आहे पशुपालन, त्याच्यामध्ये उपलब्ध नोकऱ्या आहेत 729 एकूण आणि अर्जदारांची संख्या आहे 3.3 लाख। त्याच्यानंतर अर्थ खाते, एकूण उपलब्ध नोकऱ्या आहे 932, अर्जदारांची संख्या आहे 1.7 लाख। त्याच्यानंतर वन विभाग 951, अर्जदारांची संख्या आहे 4.2 लाख। त्याच्यानंतर आहे महसूल विभाग, एकूण उपलब्ध नोकऱ्या आहेत 1802 आणि अर्जदारांची संख्या आहे 5.64 लाख। एकूण उपलब्ध नोकऱ्या आहेत 4,414 आणि अर्जदारांची संख्या आहे 14.66 लाख। याच्यावरून आपण विचार करू शकतो की आपल्या भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे किती जास्त प्रमाणामध्ये आहे। याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते तर याच्यावरून आपल्याला हे लक्षात येते की 3.3 लाख लोकांनी अर्ज केलेला आहे परंतु नोकऱ्या किती लोकांना मिळणार, नोकऱ्या फक्त मिळणार 729 लोकांना। त्याच्यानंतर 1.7 लाख अर्जदारांची संख्या आहे अर्थ खात्यामध्ये, नोकऱ्या किती लोकांना मिळणार, 932 लोकांना फक्त नोकऱ्या मिळणार। त्याच्यानंतर 4.2 लाख अर्जदारांची संख्या आहे वन विभागामध्ये आणि नोकऱ्या किती आहे, उपलब्ध नोकऱ्या त्या आहे 951 आणि 5.64 लाख अर्जदारांची संख्या आहे आणि महसूल विभागामध्ये नोकऱ्या फक्त उपलब्ध आहे 1802। म्हणजे याच्यावरून विचार करा, ज्या उपलब्ध नोकऱ्या आहे एवढ्याच व्यक्तीला ज्यांची शैक्षणिक पात्रता या विभागाशी सुसंगत असेल त्यालाच काय मिळेल, नोकरी मिळेल आणि बाकी काय राहील, बेरोजगार राहील। म्हणजे किती लोक बेरोजगार राहतील, फक्त 4,414 लोकांना नोकऱ्या मिळेल
आणि बाकी सर्व लोक काय राहतील, बेरोजगार राहतील. याच्यावरून आपल्याला लक्षात येते की आपल्या भारतातील बेरोजगारीचं प्रमाण हे किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आपण 1 मार्च 2023 या वर्षाचा जर अहवाल जर आपण लक्षात घेतला तर आपल्या भारतातील एकूण भारतातील बेरोजगारी ही 7.95% इतकी आहे. तर त्यामधील ग्रामीण भागामधली जी काही बेरोजगारी आहे ती बेरोजगारी 7.44% इतकी आहे आणि शहरी भागामधली बेरोजगारी 7.93% इतकी आहे. तर या पर्सेंटेज मध्ये जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये बेरोजगारीची समस्या आहे. आपल्या भारतामध्ये लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे, त्याच्या तुलनेमध्ये उपलब्ध नोकऱ्या या कमी आहेत. मग बाकीच्या लोकांनी काय करायचं? आपल्या भारतातील अर्थव्यवस्था किंवा आर्थिक विकास हे कोणावरती अवलंबून आहे? तर आपल्या भारतातील अर्थविकास हा आजच्या युवा पिढीवरती अवलंबून आहे. 15 ते 59 वयोगटातला उत्पादनक्षम वयोगट म्हणून आपण याला संबोधतो, त्या वयोगटावरती अवलंबून आहे. आणि उपलब्ध नोकऱ्या जर इतक्या कमी प्रमाणामध्ये असेल तर बेरोजगारीची जी काही प्रमाण आहे तर ते काय होईल, वाढल्या जाईल आणि दिवसेंदिवस ही बेरोजगारीची समस्या आपण वाढत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर बेरोजगारीच्या महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला बघायच्या आहे. तर बेरोजगारीच्या महत्त्वाच्या संकल्पनेमध्ये अनैच्छिक बेरोजगारी. अनैच्छिक बेरोजगारी म्हणजेच काय की ठरलेला जो काही उत्पादन दर आहे त्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता असणे, पात्रता असणे, नोकरी करण्याची इच्छा सुद्धा असणे परंतु नोकरी न मिळणे याला अनैच्छिक बेरोजगारी असं म्हटल्या जाते. त्याच्यानंतर आहे ऐच्छिक बेरोजगारी. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, नेमकं काय ऐच्छिक बेरोजगारी? तर शैक्षणिक पात्रता आहे, काम करण्याची शक्ती सुद्धा आहे परंतु काम करण्याची इच्छा नसणे याला ऐच्छिक बेरोजगारी असं म्हटल्या जाते. आणि हे बेरोजगारीच्या संकल्पनेमध्ये एक महत्त्वाची संकल्पना आहे. मग तुम्ही म्हणाल ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, नेमकं म्हणजे काय? तर नेमकं म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते चांगल्या प्रकारचं. उदाहरणार्थ भिकारी, त्याची शारीरिक पात्रता असते काम करण्याची परंतु त्याची इच्छा नसते म्हणून तो काय करतो, आपली शारीरिक पात्रता असून सुद्धा लोकांना भीक मागून जगतो. ही झाली ऐच्छिक बेरोजगारीचा एक प्रकार. त्याच्यानंतर आहे न्यून बेरोजगारी किंवा त्याला अर्ध बेकारी सुद्धा म्हटल्या जाते. आता न्यून बेरोजगारी म्हणजे काय, तर NSSOनी ठरवून दिल्याप्रमाणे रोजगार म्हणजे काय, तर दररोज 8 तास ज्याला काम मिळते आणि वार्षिक 273 दिवस ज्याला काम मिळते त्याला पूर्ण रोजगार असं म्हटलं जाते. आणि न्यून बेरोजगार आणि अर्ध बेकारी म्हणजे काय, तर 8 तासाच्या कमी 4 तास काम मिळणे त्याला न्यून बेरोजगारी किंवा अर्ध बेकारी असं म्हटल्या जाते. म्हणजे त्याला काय की त्याची शैक्षणिक पात्रता सुद्धा आहे आणि काम करण्याची इच्छा सुद्धा आहे परंतु त्याला अर्धवेळ काम मिळत आहे, याला न्यून बेरोजगारी किंवा अर्ध बेकारी असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर पूर्ण रोजगार, ज्याला दिवसाला 8 तास काम करण्याची संधी मिळते, काम करण्याची संधी उपलब्ध होते आणि एकूण वर्षाच्या 273 दिवस काम मिळते, अशा रोजगाराला पूर्ण रोजगार असं म्हटलं जाते. हे आहे बेरोजगारीच्या महत्त्वाच्या संकल्पना. समजलं विद्यार्थ्यांनो? तर या बेरोजगारीच्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये बेरोजगारी निर्माण होण्याचे ठराविक कोणते कारण आहे तर याची आपल्याला चर्चा करायची आहे. तर चला बघूया बेरोजगारीचे कारणे. तर पहिलं कारण आहे आवश्यक कौशल्यांचा अभाव. आपल्या अंगी उपलब्ध नोकरी आहे परंतु आपल्या अंगी जे कौशल्य त्या नोकरीसाठी पाहिजे आहे ते कौशल्य आपल्यामध्ये नसणे म्हणजेच काय, तर आवश्यक जे कौशल्य आहेत त्याचा आपल्यामध्ये अभाव असणे यालाच आवश्यक कौशल्यांचा अभाव असं म्हटलं जाते. उदाहरणार्थ आता जर आपल्याला एखादी क्लरिकलची एक्झाम द्यायची असेल तर क्लरिकलची एक्झाम देत असताना टंकलेखनाची परीक्षा देणं अनिवार्य असते परंतु पूर्वी ज्या लोकांनी टंकलेखनाची परीक्षा दिलेली आहे
त्याचं यंत्र, त्याचं साधन हे वेगळं होतं आणि आताचं साधन आंतरजालाची सहाय्यता घेऊन संगणकाच्या द्वारे टंकन लेखनाची परीक्षा होते. त्याच्यामध्ये आंतरजाला संबंधी, संगणकासंबंधी ज्याला योग्य प्रकारे नॉलेज आहे, त्याच्या अंगी संगणकाच्या विविध कौशल्याचा समावेश आहे, त्यालाच ती नोकरी मिळेल, बाकीच्याला ती नोकरी मिळणार नाही. म्हणून हे सुद्धा पहिलं कारण ठरते आवश्यक कौशल्यांचा अभाव. त्याच्यानंतर आहे नोकऱ्या बदलणे. काही लोक काय करतात की एक नोकरी असते त्यांना, परंतु ते दुसऱ्या नोकरीच्या शोधात असते. याच्यापेक्षा आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे आणि चांगली नोकरी मिळेल तोपर्यंत जो मधला कालावधी असतो त्या मधल्या कालावधीमध्ये ते बेरोजगार असतात. उदाहरणार्थ शेतकऱ्यांचा जेव्हा कापणीचा हंगाम येतो तोपर्यंत त्यांना रोजगाराची संधी मिळते, त्याच्यानंतर त्यांना रोजगाराची संधी मिळत नाही. हे सुद्धा दुसरं कारण ठरते नोकऱ्या बदलणे. त्याच्यानंतर आहे अर्थव्यवस्थेतील चढ उतार. उदाहरणार्थ बांधकाम खातं आहे, गृहनिर्माण खातं आहे, हे याच्यामध्ये चढ उतार हा नेहमीच आपल्याला बघायला मिळतो. त्याच प्रकारे भारतामध्ये येणारी जी काही आर्थिक मंदी आहे त्या या कारणामुळे सुद्धा अर्थव्यवस्थेतील या चढ उतारामुळे बऱ्याच लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. म्हणून हे सुद्धा कारण बेरोजगारीचं एक महत्त्वाचं कारण आहे, अर्थव्यवस्थेतील चढ उतार. त्याच्यानंतर आहे हंगामानुसार बदलणारी स्थिती. आता हंगाम बदलला, स्थिती बदलली, नोकरीची स्वरूप सुद्धा बदललं. त्याच्यामध्ये आपल्याला जर बघायचं झाल्यास जेव्हा शेतकरी, त्याच्यामध्ये येतं कृषी क्षेत्र, बँकिंग, सागरी वाहतूक, याच्यामध्ये फक्त हंगामी काळामध्येच नोकऱ्या उपलब्ध असतात आणि त्याच काळामध्ये त्या लोकांना रोजगार प्राप्त होतो आणि बाकीचा जो उरलेला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये बेरोजगार असतात. त्याच्यानंतर आहे मागणी आणि पुरवठा यातील तफावत. मागणी म्हणजे काय की भरपूर लोकांची नोकरी पाहिजे, यासाठी काय आहे, मागणी आहे. परंतु पुरवठा म्हणजे काय की उपलब्ध नोकऱ्या आपण बघितल्या आहेत त्या कशा आहे, कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच ही काय झाली, मागणी आणि पुरवठा यातील तफावत आणि याच्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. आता मागणी आणि पुरवठा यातील तफावत म्हणजे काय, उपलब्ध नोकऱ्या कमी आणि अर्जदारांची संख्या जास्त. आपण सुरुवातीलाच हे उदाहरण पाहिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. हे आहे बेरोजगारीचे प्रमुख कारण. ठीक आहे, आता आपण बेरोजगारीची कारण याच्यावरती चर्चा केलेली आहे. तर त्याच्यानंतर या बेरोजगारीचे समाजावरती काय परिणाम होतात याच्यावरती सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. तर चला आपण बघूया बेरोजगारीचे समाजावरती होणारे जे काही परिणाम आहेत ते. तर पहिला आहे परिणाम उपयोगात न आलेले मनुष्यबळ. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की उत्पादनक्षम गट कोणता आहे, 15 ते 59 हा वयोगट उत्पादनक्षम वयोगट म्हणून आपल्या भारतीय जनगणनेनुसार या अहवालानुसार आपल्याला सांगितलं गेलेला आहे. त्याच्यामधील तुम्ही किती वर्षाचे आहेत, तुम्ही इयत्ता 12वी मधले विद्यार्थी आहेत तर तुम्ही 16 ते 17, 17 ते 18 या वयाचे असतील. तुम्ही आता रोजगार प्राप्त करत आहे का नाही, तुम्ही सध्या परिस्थितीमध्ये काय करत आहे, शिकत आहे. तर तुम्ही सध्या काय आहे, तुमच्या पालकांवरती अवलंबून आहे, म्हणजेच काय आहे, तुम्ही बेरोजगार आहात. तर याचा सुद्धा आपल्या आर्थिक विकासावरती त्याचा अनुकूल परिणाम होत नाही, तर त्याचा कसा परिणाम होतो, प्रतिकूल परिणाम आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आहे शैक्षणिक संधीचा अपव्यय. आपल्याकडे जी पात्रता आहे, ज्या शैक्षणिक संधी आपल्याला मिळालेल्या आहे, उदाहरणार्थ तुम्ही आर्ट्स फॅकल्टीकडे गेलेले असाल, सायन्स फॅकल्टीकडे गेलेले असाल, कॉमर्स फॅकल्टीकडे गेलेले असाल, तर तुम्हाला जी शैक्षणिक संधी मिळाली, ज्या शैक्षणिक संधीपासून तुम्हाला नोकरी करण्याची संधी उपलब्ध होईल, परंतु तुम्ही त्याचा फायदा न करून घेणे, तुमच्या शैक्षणिक संधींचा झालेला काय आहे तो अपव्यय आणि याच्यामुळे सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण हे वाढलं जातं आणि याचा सुद्धा आपल्या भारतीय आर्थिक विकासावरती प्रतिकूल असा परिणाम होतो.
त्याचबरोबर बेरोजगारीचा परिणाम काय होईल तर बेरोजगारीचा आणखी एक प्रकार आहे शैक्षणिक पात्रता सुसंगता नसणे। आता बऱ्याच प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध असतात जे शैक्षणिक अर्हता ठरवून दिलेली असते, शैक्षणिक पात्रता ठरवून दिलेली असते, आपल्याकडे ती शैक्षणिक अर्हता नसते, ती शैक्षणिक पात्रता नसते, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ती नोकरी मिळू शकत नाही। त्याच्यानंतर बघायचं आहे की बेरोजगारीनंतर समाजामध्ये एक विघातक स्वरूप प्राप्त होते। त्याचा परिणाम म्हणजे काय की काही बेरोजगार जे काही तरुण आहे तर ते समाज विरोधी कृत्य सुद्धा करू शकतात किंवा समाज विघातक कृत्य सुद्धा करू शकतात। त्याच्यामध्ये काय करेल की जे लोक चांगल्या प्रकारे शिक्षित आहेत, चांगल्या प्रकारे त्यांची शैक्षणिक पात्रता आहे, परंतु तरी सुद्धा त्यांना नोकरी मिळालेली नाही, मग असे व्यक्ती काय करतील, असे व्यक्ती काय करतील तर असे व्यक्ती चोऱ्या करतील, लुटमार करतील, बलात्कार करतील, स्त्रियांवरती अत्याचार करतील, हा समाजावरती त्याचा प्रतिकूल परिणाम होतो। त्याच्यानंतर जर आपल्याला बघून घ्यायचं असल्यास तर बेरोजगारीचा आणखी एक परिणाम आपल्याला बघायला मिळते तो म्हणजे आपल्याच मानसिक आरोग्यावरती त्याचा प्रतिकूल परिणाम होतो। आपण MPSC UPSC एक्झामद्वारे बऱ्याच विद्यार्थ्यांचा आपण अनुभव बघतो की 7-8, 8-8 वर्ष अभ्यास करून देखील सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही, तर असे काही विद्यार्थी आत्महत्या सुद्धा करतात। हे आहे मानसिक आरोग्यावर किंवा मानसिक वैफल्य निर्माण होणं, हा सुद्धा बेरोजगारीचा एक दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतो। त्याच्यानंतर आहे की राष्ट्रीय आर्थिक विकासावरती सुद्धा याचा प्रतिकूल परिणाम होतो। जर भारताची लोकसंख्या ही भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्या तुलनेत नोकरी करणाऱ्याची संख्या ही कमी आहे, तर अशा वेळेस आपल्या भारताचा आर्थिक विकास सुद्धा डगमगू शकतो। आपल्या भारताचा आर्थिक विकास सुद्धा ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये होणार नाही। हे आहे बेरोजगारीचे आपल्या भारतीय समाजावरती होणारे परिणाम। बेरोजगारी विषयक चर्चा केलेली आहे आपण। बेरोजगारीचा NSSO या शैक्षणिक संस्थेच्या सांख्यिकीय अहवालानुसार आपण आकडेवारी सुद्धा बघितलेली आहे। त्याच्यानंतर एक अहवाल सुद्धा बघितलेला आहे की खाली दिलेली आकडेवारी बघून आपल्याला त्याचा अंदाज घ्यायचा आहे की उपलब्ध नोकऱ्या किती आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये अर्जदारांची संख्या किती आहे हे सुद्धा बघितलं। त्याच्यानंतर आपण बेरोजगारीचे कारण बघितले आणि त्याच्यानंतर बेरोजगारीचा समाजावरती काय परिणाम होतो ते सुद्धा आपण बघितलेला आहे। आणि आता आपल्याला बघायचं आहे बेरोजगारी समस्येवरील उपाययोजना। तर बेरोजगारी समस्येवरील जर आपल्याला उपाययोजना बघायचं असेल तर पहिली आहे शिक्षण पद्धतीमध्ये काय व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे। म्हणजेच काय तर ज्याच्या खांद्यावरती या शैक्षणिक संस्थेची जबाबदारी दिल्या गेलेली आहे, ज्या अभ्यास मंडळावरती शैक्षणिक संस्थेची जबाबदारी दिल्या गेलेली आहे, त्यांनी प्रकर्षाने या प्रश्नाकडे बघणे अत्यंत आवश्यक आहे। आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्ञान देणे किंवा ज्ञानाभिमुख शिक्षण असणे हे फार महत्त्वाचे मानले जाते, परंतु ज्ञानाभिमुख शिक्षण असून सुद्धा आपल्याला व्यवसायाभिमुख शिक्षण असणे सुद्धा फार आवश्यक आहे। म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणं फार आवश्यक आहे। म्हणजे आपला अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, स्थानिक गरजा, वैयक्तिक गरजा आणि आपल्या राष्ट्रासाठी असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणं खूप आवश्यक आहे। त्याच्यानंतर कौशल्याचा विकास होणं आवश्यक आहे। कौशल्याचा विकास होणं म्हणजे अर्थात म्हणजे काय तर आपल्या भारतामध्ये ज्या उपलब्ध नोकऱ्या आहेत त्या उपलब्ध नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्य कोणते आहे त्या कौशल्यांचा विकास होणं फार आवश्यक आहे। आणि जर आपल्या कौशल्याचा सर्वांगीण विकास झाला तर खऱ्या अर्थाने आपण कोणत्याही नोकरीसाठी पात्र ठरू शकतो। त्याच्यानंतर आहे व्यावसायिक अभ्यासाची गरज। आपल्याला ज्ञान दिल्या जाते अभ्यासाअंतर्गत, परंतु त्याचबरोबर व्यवसायाभिमुख म्हणजेच काय तर व्यवसाय आपण कसा करू शकू, व्यवसायासाठी कौशल्य कोणतं पाहिजे, व्यवसायासाठी ज्ञान कोणतं पाहिजे, या अंतर्गत अभ्यासक्रमाची आज आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे। त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र याच्यामध्ये सहयोगी असणं
औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या काही गरजा आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे, ती शैक्षणिक पात्रता आपण त्याचा जर अभ्यासक्रम शैक्षणिक क्षेत्रांतर्गत जर विद्यार्थ्यांना दिला तर खऱ्या अर्थाने औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही कौशल्य आपल्याला पाहिजे तर ते कौशल्य आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात मिळेल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा रोजगाराची संधी प्राप्त होईल. त्याच्यानंतर उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मिती हा खऱ्या अर्थाने मोठं सोल्युशन आहे बेरोजगारावरती. म्हणजेच काय की आपण सुरुवातीला चार्ट बघितला, उपलब्ध नोकऱ्या कमी आहेत आणि अर्जदारांची संख्या ही जास्त आहे. तर अर्जदारांच्या संख्येच्या तुलनेमध्ये उपलब्ध नोकऱ्या कमी आहेत, तर मग बाकीच्या लोकांनी काय करायचं, तर बाकीच्या लोकांनी आपला स्वतःचा उद्योग निर्माण करायचा, स्वतःचा उद्योग सुरू करायचा. त्याचबरोबर स्वयंरोजगार हा सुद्धा त्याच्यावरचा एक महत्त्वाचा उपाय आहे. इथे आपण बघितलं बेरोजगारी समस्या, त्याचा अहवाल, त्याच्यानंतर बेरोजगारीचे कारण, बेरोजगारीचा समाजावरती कसा परिणाम होतो, त्याच्यानंतर बेरोजगारीच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि बेरोजगारी या समस्येवरती उपाययोजना हे सुद्धा आपण या सत्रामध्ये बघितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या भारतीय सरकारने विविध योजनांची सुद्धा अंमलबजावणी केलेली आहे की जेणेकरून या योजनेअंतर्गत तरी आपल्या भारतातील बेरोजगारी ही कमी व्हावी. त्याच्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना 2003 या योजनेअंतर्गत आपल्याला भारतातील लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना जे बेरोजगार आहे, जे दुर्बल आहेत, ज्या महिला आहेत त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होते.